सातारा जिल्ह्यातील आजच्या टॉप 10 न्यूज दिनांक 3 मार्च 2025 पावर्ड बाय युगंधरा मसाले चव सातारची डंकावरती कुटलेले घरगुती पद्धतीचे मसाले। ग्रामपंचायतीला नियमबाह्यरित्या प्रदान केलेले अधिकार रद्द करण्याचे जिल्हा परिषद ग्रामपंचायत विभागाचे आदेश। सातारा जिल्ह्यातील ग्रामपंचायतीच्या सरपंच उपसरपंच पंचायतीचे अधिकार नियमबाह्यरित्या प्रदान केले असल्यास असे प्रदान केलेले अधिकार रद्द करण्यात येत असल्याचे आदेश जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाने ग्रामपंचायत व पंचायत समित्यांचे गटविकास अधिकाऱ्यांना काढले आहेत। त्यानुसार ग्रामपंचायत विभागात कार्यवाही सुरू आहे। जिल्ह्यातील ग्रामपंचायतींमध्ये सद्यस्थितीत महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमानुसार सरपंचांना अधिकार व कर्तव्य उपसरपंचांना प्रदान करण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे। त्यानुसार सरपंच उपसरपंच व पंचायतीने बेकायदेशीरपणे प्रदान केलेले अधिकार दिनांक 20 फेब्रुवारीपासून रद्द करण्यात येत आहेत। तसेच सरपंच उपसरपंच व पंचायतीने अधिकार प्रदान केले असल्याचे व त्यानुसार अंमलबजावणी सुरू असल्याचे निदर्शनास आल्यास संबंधित ग्रामसेवक ग्रामविकास अधिकारी यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी याशिन नागराजन यांनी दिली। धोम धरणाच्या कालव्याच्या डागडुजीसाठी अर्थसंकल्पातून निधी मिळवून द्यावा। धोम धरण संघर्ष समितीची नामदार मकरंद पाटील यांच्याकडे मागणी। धोम धरणाचे उजवळ डाव्या कालव्याला 40 वर्षे पूर्ण झाली असून सातत्याने पाण्याची आवर्तने सुरू असल्याने कालव्याचे अस्तरीकरण जीर्ण झाले आहे। त्यामुळे कालवा फुटीच्या घटना वारंवार घडत आहेत व लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांना धोम धरणाचे पाणी वेळेवर मिळत नाही। धोम धरणाच्या कालव्याच्या डागडुजीसाठी अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये जलसंपदा खात्याकडून निधी मिळवून द्यावा अशा मागणीचे निवेदन राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांना धोम धरण बचाव संघर्ष समितीने नुकतेच दिले आहे। माजी मंत्री बाळासाहेब पाटील सह्याद्री साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी आज अर्ज भरणार। सह्याद्री सहकारी साखर कारखाना निवडणुकीच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी माजी मंत्री बाळासाहेब पाटील आज दिनांक 3 मार्च रोजी अर्ज दाखल करणार आहेत। दिनांक 5 मार्च नंतर पीडी पाटील पॅनलच्या पहिल्या जाहीर सभेची वेळ व ठिकाण सर्व सभासद शेतकरी बंधू भगिनींना कळवली जाईल अशी माहिती पीडी पाटील पॅनलच्या वतीने देण्यात आली। खंबाटकी घाटात ऑइल टँकरचा अपघात, रस्त्यावर ऑइल सांडल्याने वाहतूक 3 तास ठप्प। पुणे बंगळूर महामार्गावरील खंबाटकी घाटातील 4थ्या वळणावर दत्त मंदिराच्या शेजारी ऑइल टँकरचा किरकोळ अपघात झाल्याने पूर्ण रस्त्यावर ऑइल सांडल्याने 3 तास वाहतूक ठप्प झाली। ही घटना रविवारी दुपारी 2 वाजता घडली। दरम्यान घाटातील वाहतूक कासव गतीने सिंगल लेनने सुरू होती। सध्या महामार्गावर ऑइलचं थर असून त्यावर माती टाकण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे। सूर्यघर योजनेच्या ग्राहकांनाही लागणार बिलाचा शॉक, रात्रीची वीज विकतच ग्राहकांना झटका। सूर्यघर मोफत वीज योजनेतील ग्राहकांनाही आता वीज बिल आकारण्यात येणार आहे। यातील ग्राहकांना संध्याकाळी 6 ते सकाळी 9 या वेळेत वापरलेल्या विजेवर बिल आकारावे असा प्रस्ताव महावितरणने वीज नियामक आयोगाकडे दिला आहे। या प्रस्तावाला मान्यता मिळाल्यास संबंधित ग्राहकांना बिलाचा शॉक बसणार आहे। कर्ज काढून घरावर सौर ऊर्जा निर्मिती पॅनल बसवलेल्यांना बँकेचा हप्ता आणि वीज बिल असा दुहेरी झटका बसणार आहे। जिल्ह्यातील बसस्थानकांचे सुरक्षा ऑडिट करा, सातारा विभाग नियंत्रकांनी आगार प्रमुखांना दिल्या सूचना। राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सातारा विभागातील सातारा मध्यवर्ती बसस्थानकासह वर्दळीच्या बसस्थानकांचे सुरक्षा ऑडिट करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे। यामध्ये स्क्रॅप बसची हलवाहलवी, योग्य ठिकाणी सीसीटीव्ही सुरक्षा कक्षांमध्ये वाढ या प्रकारे सुरक्षेच्या उपाययोजनांमध्ये वाढ करण्यात येत आहे। महामंडळाच्या सातारा विभाग नियंत्रक रोहन पलंगे यांनी याबाबतची माहिती दिली। स्वारगेटमधील घटनेची साताऱ्यात पुनरावृत्ती होऊ नये, कोरेगावमधील सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रय सुतार यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन। एसटी महामंडळाच्या स्वारगेट बसस्थानकासारखीच परिस्थिती सातारा मध्यवर्ती बसस्थानकाची आहे। रात्री कोठी आणि कशाही बस पार्क केल्या जातात। स्वारगेट येथील महिलेवर अत्याचाराच्या घटनेची पुनरावृत्ती साताऱ्यात होऊ नये याची काळजी घ्यावी। महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तात्काळ सुरक्षेच्या उपाययोजना कराव्यात, अन्यथा आंदोलन करावे लागेल असा इशारा कोरेगाव येथील सामाजिक व माहिती अधिकार कार्यकर्ते दत्तात्रय सुतार यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे दिला आहे। स्ट्रॉबेरी आंब्याला तापमानवाढीचा फटका, गहू हरभरा पिकांच्या उत्पादनावर परिणाम। काही दिवसांपासून तापमानाचा पारा चढलेला आहे। तापमान 35 ते 36 अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचले आहे। थंड वारे खंडित झाल्यामुळे वातावरणात बदल होत आहे। परिणामी स्ट्रॉबेरी, आंबा, गहू, हरभरा, कांदा आदी पिकांवर नेहमीपेक्षा जास्त प्रतिकूल परिणाम झाला आहे। स्ट्रॉबेरीच्या आकारात घट, लवकरच परिपक्वता सध्या दिसून येत असून आंब्याचा मोहर व फळगळती होऊ लागली आहे। सकाळपासून तापमानात वाढ होत असल्याने दैनंदिन व्यवहारावरही परिणाम दिसू लागला आहे। शहापूर योजनेचा सातारा शहरात होणारा पाणी पुरवठा मंगळवार बुधवार बंद, पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन। सातारा शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या शहापूर योजनेच्या मुख्य जलवाहिनीला गळती लागली असून ही गळती काढण्याच्या वाल्व दुरुस्ती व अन्य कामे मंगळवार दिनांक 4 मार्च रोजी हाती घेतली जाणार आहेत। या कामांमुळे शहापूर योजनेचा पाणी पुरवठा मंगळवार दिनांक 4 व बुधवार दिनांक 5 मार्च रोजी बंद राहणार आहे अशी माहिती पालिकेच्या पाणी पुरवठा विभागाकडून देण्यात आली आहे। दुरुस्तीच्या कामासाठी 7 ते 8 तासांचा कालावधी लागणार आहे। त्यामुळे मंगळवारी यशवंत गार्डन टाकीतून होणारा दुपारी 17 पाणी पुरवठा बंद राहणार आहे। तसेच बुधवारी गणेश टाकी, बुधवार नाका, घोरपडे टाकी, गुरुवार टाकी व यशवंत गार्डन या टाक्यांद्वारे सकाळ व दुपार 17 पाणी पुरवठा बंद राहणार आहे। त्यामुळे नागरिकांनी उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करावा असे आवाहन पालिकेच्या वतीने करण्यात आले आहे।
बॉम्बे रेस्टॉरंट परिसरातून दुचाकीची चोरी. बॉम्बे रेस्टॉरंट परिसरातून अज्ञात चोरट्याने दुचाकीची चोरी केल्याची नोंद सातारा शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. ही घटना दिनांक 26 फेब्रुवारी रोजी घडली असून या प्रकरणी राजू सोमनाथ शेट्टी वय 24 राहणार गोडेल सातारा यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. अशाच बातम्यांसाठी जिल्हा साताराच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला फॉलो करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक, कमेंट आणि शेअर करा.